नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण बघत आहात SYBCom CBCS पॅटर्न 2019 यामधील व्यावसायिक अर्थशास्त्र समग्र सत्र 4 मधील प्रकरण पहिले, त्याचं नाव आहे पैसा। यातील आपण 1.3 हा मुद्दा बघतो आहोत, पैशाचा पुरवठा, त्यातील व्यापारी बँकांची प्रतिनिधित्व। यापूर्वीच आपण या प्रकरण 1 ला सुरुवात केली असून त्यामधील 1.1 पैशाचा अर्थ आणि कार्य हे आपलं पूर्ण झालेलं असून 1.2 मध्ये आपण सनातन दृष्टिकोन पैशाच्या मागणी संदर्भातला आणि मागच्या आपल्या लेक्चरमध्ये केन्स यांचा पैशाच्या मागणीचा दृष्टिकोन बघितलेला आहे। आता आपण 1.3 मधील मुद्दे बघणार आहोत, त्यामध्ये व्यापारी बँकांची प्रतिनिधित्व आपण या व्हिडिओत बघणार आहोत। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये RBI चे पैसे मापनाची साधने M1 ते M4, त्याचबरोबर पत नियंत्रणाच्या विविध पद्धती आणि पैशाचे मूल्य 1.4 यामध्ये 2 सिद्धांत, पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत आणि रोख शिल्लक दृष्टिकोन मार्शल पिगू रॉबर्टसन हे बघणार आहोत। तर सर्वप्रथम आपण बघूया की पैशाचा पुरवठा, तर किंमत पातळी आणि व्याजदर निश्चित करण्यात पैशाच्या पुरवठ्याची भूमिका नेहमी महत्त्वाची असते। आर्थिक विश्लेषणात असे गृहीत धरले जाते की पैशाचा पुरवठा देशाच्या मध्यवर्ती बँक आणि सरकारच्या धोरणानुसार पुरवला जातो। मध्यवर्ती बँक सरकार व्यतिरिक्त सार्वजनिक आणि व्यावसायिक बँकांना पैशाचा पुरवठा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतात। आणि पैशाच्या पुरवठ्याचा आपण 2 प्रकारे अर्थ बघू शकतो। संकुचित अर्थ, संकुचित अर्थाने पैशाचा पुरवठा म्हणजे नाणी, नोटा आणि मागणी ठेवी होय। तर विस्तृत अर्थानुसार पैशाचा पुरवठा ही संकल्पना साठा ह्या अर्थाने न वापरता पैशाचा पुरवठा म्हणजे नाणी, नोटा, बँकांच्या मागणी ठेवी, बँकांकडील मुदत ठेवी, पतपैसा आणि सदृश्य पैशाची एकत्रित बेरीज म्हणजे विस्तृत पैसा होय। तसेच आधुनिक अर्थतज्ञांच्या मते बिगर बँकिंग कंपन्या संस्थांकडील ठेवींचा समावेश पैशाच्या पुरवठ्यात करावा। ठेवींचा समावेश पैशाच्या पुरवठ्यात करताना अनिवासी भारतीयांच्या ठेवी या वगळाव्या असं म्हटलं जातं। प्राध्यापक स्टोनियर आणि हेरा यांच्या व्याख्येनुसार विशिष्ट वेळी अर्थव्यवस्थेत वापरले असलेल्या चलनाची एकूण संख्या म्हणजे पैशाचा पुरवठा होय। प्राध्यापक JS मिल यांच्या मते कोणत्या वेळी अर्थव्यवस्थेत असणारे चलनाचे एकूण परिमाण म्हणजे पैशाचा पुरवठा होय। तर पैशाच्या पुरवठ्याच्या बाबतीमध्ये व्यावसायिक बँकांची म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती ही फार महत्त्वाची असते। आणि व्यवहारातील पैशाचे 2 प्रकार पडतात, त्यामध्ये विधिग्राह्य पैसा, नाणी व नोटा, आणि पतपैसा महत्त्वाचा। विधिग्राह्य पैसा हा मध्यवर्ती बँक सरकार मार्फत निर्मित केला जात असतो आणि पतपैसा हा व्यापारी बँकांच्या पतनिर्मितीच्या प्रक्रियेतून निर्माण होत असतो। पत किंवा ठेवींचा पतपैसा निर्मिती ही व्यापारी बँकांचे सर्वात महत्त्वाचे कार्य आहे। केंद्र सरकार आणि देशाच्या मध्यवर्ती बँकेव्यतिरिक्त इतर बँकांकडून निर्माण होणारा पैसा म्हणजे याला पतपैसा असे म्हणतात। पतपैसा तयार करण्यासाठी बँकेचे पत महत्त्वाचे आहे, म्हणून याला पत किंवा पतपैसा असे म्हटले जाते। व्यापारी बँकांनी निर्माण केलेली अतिरिक्त क्रियाशक्ती म्हणजेच पतपैसा होय। व्यापारी बँक ही एक संघटित वित्तीय संस्था आहे जी कर्जाच्या व्यवसायाशी निगडित कर्ज घेणे आणि कर्ज देणे असे कार्य हाताळते। ड्राफ्ट, धनादेश, भाग, रोखे, अधिकर्ष सवलत इत्यादी माध्यमातून व्यापारी बँक पतपैसा निर्माण करत असतात। व्यापारी बँकांना अमर्यादित प्रमाणात पतपैसा निर्माण करता येत असतो आणि व्यापारी बँका किती पतपैसा निर्माण करतील हे त्यांच्याकडे रोख ठेवी आणि ठेव गुणकावर अवलंबून असते। ही पतनिर्मितीची प्रक्रिया कशी होते ते आपण आता बघूया की बँका आपल्या ग्राहकाकडून ठेवी स्वीकारतात आणि त्यांच्या ग्राहकाला कर्ज देतात किंवा उचल किंवा उधार मंजूर करतात। आणि या 2 कार्यांचा अर्थ ठेवी आणि कर्जाच्या एकापेक्षा अधिक विस्ताराला पतनिर्मिती किंवा क्रेडिट मनी किंवा पतपैसा निर्माण करणे असे म्हणतात। कर्ज निर्मिती बँकांच्या ठेवीवर अवलंबून असते। बँकांनी स्वीकारलेल्या ठेवी दायित्व निर्माण करतात आणि ग्राहकाला दिलेली कर्जे त्याची मालमत्ता तयार करत असतात। आधुनिक बँका 2 प्रकारच्या ठेवी निर्माण करत असतात। एक, प्राथमिक ठेवी ज्या बँकेमध्ये ग्राहकांनी पैसे ठेवले असतात। दुय्यम ठेव किंवा निर्मित ठेवी
जेव्हा ग्राहकाला ते कर्ज देतात तेव्हा ते खातं निर्माण करून दुय्यम ठेव निर्माण करतात. मग जेव्हा बँका ग्राहकाची रोख स्वरूपात ठेव स्वीकारतात तेव्हा त्याचे खाते उघडतात तेव्हा त्याला प्राथमिक ठेव असे म्हणतात. तर जेव्हा बँका ग्राहकाला कर्ज देतात ती रोख स्वरूपात देत नाही, ते ग्राहक किंवा कर्जदाराच्या नावाने दुसरे नवीन खाते उघडतात आणि या खात्यात कर्जाच्या रकमे एवढी ठेव निर्माण करतात. या प्रकारच्या खात्याला दुय्यम ठेव किंवा नियमित ठेव असे म्हणतात. कर्ज देण्याच्या या पद्धतीच्या आधारे असे म्हटले जाते की प्रत्येक कर्ज ठेव निर्माण करते, म्हणून याला दुय्यम ठेव किंवा निर्मित ठेव असं म्हटलं जातं. मग प्रथम निर्मितीची प्रक्रिया कशी होते, तर दुय्यम ठेव निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजेच पतनिर्मितीची प्रक्रिया होय. दुय्यम ठेव ही प्राथमिक ठेवीच्या अनेक पटीने असते. बँकांचे ठेव स्वीकारणे आणि कर्ज देणे या कार्यातून अनेक वेळा पतनिर्मिती होते, म्हणून यास बहुगुणित पतनिर्मिती असेही म्हटले जाते. कर्ज निर्माण करण्याची बँकांची जी क्षमता आहे त्या एकूण ठेवीपैकी मोजक्या रोख रकमेची गरज त्यांना असते आणि यावर अवलंबून आहे. आधुनिक बँका 100% रोख रक्कम जवळ ठेवत नाहीत. सर्वसाधारण त्यांच्या ठेवींच्या ठराविक टक्के रोख स्वरूपात एकूण ठेवीच्या साधारणतः 15% म्हणजे 5 ते 15% रोख ठेवी ठेवतात आणि उर्वरित रक्कम ही कर्ज देण्याकरता वापरतात किंवा गुंतवितात. हे त्यांच्या बँकिंग ग्राहकांच्या सवयीवरती पण अवलंबून असतं किंवा मध्यवर्ती बँकेच्या पतनिर्मिती धोरणावरती. मग पतगुणक आवश्यक राखीव गुणोत्तर अवलंबून आहे, जो पतनिर्मितीचा आधार आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की ठेव गुणक रोख राखीव गुणोत्तरावर अवलंबून असते. त्याला CRR आपण असं म्हणतो, कॅश रिझर्व्ह रेशो. जेवढा रोख राखीव गुणोत्तर CRR जेवढे कमी तेवढे गुणकाचे मूल्य अधिक राहील. आणि दुसऱ्या शब्दात सांगायचं झाल्यास रोख राखीव गुणोत्तर CRR किंवा R वाढवल्यास बँकांनी निर्माण केलेल्या कर्जाचे आकुंचन पावेल, म्हणजे तेवढी रक्कम ही बाजूला ठेवली जाते आणि तेवढे कर्ज कमी दिले जातात. त्यामुळे पतनिर्मिती ही मंदावते. मग पतनिर्मितीची काही गृहीते आहेत की समजा देशातील लोक बचत करतात आणि ही बचत ती बँकांमध्ये ठेवतात असं त्यामध्ये गृहीत धरलेलं आहे. देशातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी हे बँकांकडून कर्ज घेतात यामध्ये गृहीत धरलेले असून कर्जाची रक्कम धनादेशाच्या स्वरूपात स्वीकारली जाते हे गृहीत आहे. प्रत्येक बँकेच्या कर्जदाराने जमा केलेल्या प्राथमिक ठेवीपासून सुरुवात होते. तर धनादेश निरसनासाठी अर्थव्यवस्थेत अनेक बँका कार्यरत आहेत, जसे XYZ किंवा ABC इत्यादी, जसं बँक ऑफ अलाहाबाद, बँक ऑफ बडोदा किंवा कॅनरा बँक अशा बँका आहेत. तसेच बँकांच्या सेवांचा ग्राहकाकडून पूर्णपणे वापर केला जातो आणि सर्व संक्रमण व्यवहार बँकांच्याच माध्यमातून केले जातात असं गृहीत धरलेलं आहे. बँकेने मध्यवर्ती बँकेच्या आदेशानुसार 20% रोख पैसा साठा म्हणून राखून ठेवलेला आहे. त्यानंतर प्रारंभिक किंवा पहिल्या बँकेत प्राथमिक ठेव म्हणून 1 लाख रुपये आहे. एका बँकेच्या ग्राहकाने काढलेली कर्जाची रक्कम दुसऱ्या बँकेत आणि दुसऱ्या बँकेत जमा झालेली कर्जाची रक्कम तिसऱ्या बँकेत जमा झालेली आहे. सर्व ठेवीदार एकाच वेळी बँकेतून ठेवी काढून घेत नाही या गृहीतांवरती पतनिर्मितीची प्रक्रिया आधारित आहे. मग व्यावसायिक बँकेत 1 लाख रुपये ठेव जमा केल्यानंतर एकूण बँकिंग व्यवस्थेला आणखी 4 लाख ठेवीचा विस्तार कसा करता येईल, म्हणजे चलनातील 1 लाख ठेवींमुळे एकूण 5 लाख ठेवी जमा होतात हे आपण स्पष्ट करू शकतो. इतर व्यावसायिक कंपन्यांप्रमाणे बँकाही ताळेबंद पत्रकावरती आपली स्थिती दाखवतात. सध्या ताळेबंद पत्रकामध्ये आपण 2 स्तंभ दिलेले आहेत. डाव्या स्तंभात बँकेच्या मालमत्तेचे प्रतिनिधित्व तर उजव्या स्तंभामध्ये बँकेच्या दायित्वाचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या बॅलन्स शीटच्या दोन्ही बाजू म्हणजे मालमत्ता आणि दायित्व यांची बरोबरी झाली पाहिजे. आपण असे समजूया की 1 लाख रुपये रोख रक्कम अगदी व्यक्ती आणि उद्योग संस्थांनी ठेव ही जमा केली आहे आणि यातून पतनिर्मिती कशी होते. पण ए बँकेचं आपण जर ताळेबंद पत्रक बघितलं तर पत्रकामधील सर्व गोष्टी दुर्लक्षित केल्या तर बँकेच्या प्रथम ठेवीसह बँकेचे ताळेबंद कसे दिसेल ते आपल्याला बघायचे. ए बँकेत मिळणाऱ्या 1 लाख रुपये रक्कम ही मालमत्ता बनेल. त्याचबरोबर 1 लाख रुपये व्यक्तीची ठेव त्याची दायित्व असेल. तर बँकेची मालमत्ता आणि दायित्व एकमेकांच्या बरोबर असतील. कारण की बँकेकडून 1 लाख रुपये मिळाले तर ते ग्राहकाकडून मिळाले 1 लाख रुपये दुसऱ्याला देता येतील. ती मालमत्ता आहे आणि ग्राहकाला ती मुदतीनंतर परत करायची आहे म्हणून ती प्राथमिक ठेव दायित्व सुद्धा आहे. मग या प्रकारे ए ह्या बँकेचे ताळेबंद पत्रक आपण समजून घेताना जेव्हा बँक 80,000 रुपयाचे कर्ज मंजूर करते आणि 20% CRR रोख राखीव निधी ही बाजूला काढून ठेवते असं आपण गृहीत धरलेलं आहे. तर 1 लाख रुपये रोख मालमत्ता त्यातून 80,000 रुपये हे कर्ज दिलं जातं
दायित्व म्हणून 1 लाख रुपये आहे आणि नवीन ठेव आता 80,000 रुपयाची निर्माण झालेली आहे, म्हणून पुन्हा मालमत्ता आणि दायित्व 1,80,000 हे दोन्हीही ए बँकेच्या ताळेबंद पत्रकासारखं आहे. आता हे 80,000 रुपये मिळालेले हे ए बँकेच्या ताळेबंद पत्रकामध्ये रोख 20,000 रुपये रोख राखीव निधीनुसार आहेत. कर्ज 80,000 रुपयाचे आहे, म्हणजेच 1 लाख रुपये पूर्वीची ठेव आणि दायित्व 1 लाख रुपये द्यायचे, नवीन ठेव काहीच नाही, म्हणून पुन्हा 1 लाख रुपये मालमत्ता आणि दायित्व आहे. आता हे 80,000 रुपये त्याने ब या बँकेमध्ये जर जमा केले तर 80,000 रुपये ही त्याची मालमत्ता आहे, प्राथमिक ठेव म्हणून दायित्व म्हणून पुन्हा बँकेने ते 80,000 दाखवलेले आहे आणि कर्ज 64,000 म्हणजे 20% पुन्हा त्यातून काढून घेऊन म्हणजे त्याच्या 16,000 रुपये काढून आपण बघू शकतो की 64,000 वरून 80,000तून 16,000 गेल्यानंतर आणि ही पुन्हा नवीन ठेव निर्माण होते, म्हणजे 1,44,000 पुन्हा मालमत्ता आणि दायित्व एक समान आहे. म्हणून 16,000 रुपये हे CRR रोख राखीव निधी प्रमाणात बाजूला ठेवून नंतर 64,000 रुपयाचं कर्ज दिलेलं आहे हे आपल्याला बी बँकेच्या ताळेबंद पत्रात दिसते. मग सी बँकेमध्ये बी बँकेत तुला जो ग्राहक आहे तो आपले हे पैसे 64,000 जमा करतो आणि त्याच्यात तो 20% बाजूला काढून पुन्हा 51,200 रुपये हे बँकेकडे शिल्लक राहतात, म्हणून पुन्हा रोख रक्कम 64,000 सी बँकेत आणि प्राथमिक ठेव दायित्व म्हणून 64,000 सारखीच आहे. मग यातील हे 12,800 हे 20% प्रमाणे बाजूला काढून ठेवल्यानंतर मालमत्ता आणि दायित्व प्राथमिक ठेव हे सारखेच आहे. अशा प्रकारे एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडून तिसऱ्या बँकेत हे पैसे स्थलांतरित होतात आणि शेवटी यापासून किती लाख रुपये निर्माण होईल हे आपल्याला ठेव गुणकावरून कळत असते. जेव्हा बँकेला 64,000 रुपये मिळतील तेव्हा त्यातील 20% रक्कम ही सी बँकेला बाजूला काढून ठेवावी लागेल. उर्वरित 51,200 रुपये हे कर्ज दिले जाईल किंवा गुंतवणूक केली जाईल. 1 लाख रुपयाच्या प्राथमिक ठेवीमुळे 80,000ची ठेव निर्मित झाल्याचे आपल्याला बघितलेलं आहे. तर तसेच सी बँकेद्वारे 51,200 रुपये पण ठेवीच्या विस्ताराची प्रक्रिया अजून कशी पुढे नेली जाईल ही ती थांबणार नाही हे आपण ठेव गुणकाद्वारे ठरवू शकतो. एका बँकेने दिलेले पैसे धनादेशाद्वारे खर्च केले जातात आणि हे धनादेश इतर बँकांमध्ये जमा केले जातात. जोपर्यंत सर्व बँकांमध्ये एकूण 5 लाख रुपये मूळ ठेवीच्या जमा होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच राहणार आहे. मग ठेव गुणक काढण्याचं सूत्र असं आहे की ठेव गुणक भागिले रोख राखीव निधी बरोबर 1/r असं म्हटलं जातं. त्याला डिपॉझिट मल्टिप्लायर DM असं म्हटलं जातं. डी म्हणजे ठेवी भागिले रोख राखीव निधी प्रमाण म्हणजे R 1/r असं याचं सूत्र मांडलं जातं. मग पतनिर्मितीची प्रक्रिया कशी झाली असेल तर बँक प्रणालीने 1 लाख रुपयाच्या चलन ठेवीतून किती ठेवी तयार केलेल्या आहेत हे आपण सांगू शकतो. म्हणजे सुरुवातीचे 1 लाख अधिक 80,000 अधिक 64,000 अधिक 51,200 असं करत करत एकूण 5 लाख रुपये ठेवी निर्माण होणार. मग नेमकी 5 लाख होणार की अधिक होणार हे ठेव गुणकावर अवलंबून आहे. एकूण 5,000 रुपयांच्या ठेवीपैकी 1,000 रोख रक्कम ठेवीच्या बँक प्रणालीत केल्या गेल्या तर उर्वरित ठेवी बँक प्रणालीनेच बहुनिर्मित पतनिर्मितीतून केलेल्या आहेत. म्हणजे एकूण 5 लाखाचे ठेवी पर्यंत आपण जर बघितलं तर निर्माण होऊ शकते. हे कशी निर्माण होते तर ते आपण बघू शकतो की बँक प्रणाली निर्माण केलेल्या ठेवी जे आहे हे 5 लाख आहे, त्यातून 1 लाख वजा केल्यानंतर उर्वरित 4 लाख जे येतात ते बँकेने निर्मित केलेल्या ठेवी आहे, पतनिर्मितीद्वारे तयार केलेला हा पैसा आहे आणि 1 लाख रुपये हे प्राथमिक ठेव होती. म्हणजे हे लक्षात ठेवले पाहिजे की ठेव गुणकाची तीव्रता ही रोख राखीव गुणोत्तरावर अवलंबून असते. मग पतनिर्मितीचं उदाहरण हे आकृतीमार्फत आपण बघू शकतो की ते A, B, C आणि D बँक आहे. सुरुवातीला 1 लाख रुपये एवढी ठेव ठेवलेली आहे, त्यातून 20% कापून 80,000 रुपये हे ह्या ग्राहकाला दिले गेले. त्याने हे 80,000 आपल्या ह्या B बँकेमध्ये जमा केले आणि त्यातून पुन्हा 16,000 रुपये CRR कापून घेऊन मग नंतर 64,000 रुपये त्याला कर्ज म्हणून दिले गेले. मग त्या ब या ग्राहकाने पुन्हा C या बँकेमध्ये आपले 64,000 जमा केले. पुन्हा C या बँकेने त्यातील 20% CRR प्रमाण 12,800 काढून 51,200 हे D या व्यक्तीला लोन दिले. त्या Dने आपल्या बँकेत पैसे जमा केले. 51,200 मधले पुन्हा 20% काढून 10,240 40,960 पुन्हा कर्ज देण्यासाठी उपलब्ध आहे. मग अशी ही प्रक्रिया पुढे चालत असते. जर रोख राखीव निधी प्रमाण 20% असेल म्हणजे
1/20 इतके असेल तर ठेव गुणक 1/1/20 म्हणजे बरोबर 5 इतका राहील. या प्रकरणात बँकिंग प्रणालीतील काही रोख रक्कम प्रारंभिक ठेवीमुळे आकृतीवरील एकूण ठेवीमध्ये 5 पट विस्तार होईल. ही बँकिंग प्रणालीची प्रक्रिया आपल्याला पतगुणकाची स्पष्ट कशी होते तर आपण हे याद्वारे आता बघूया की पतनिर्मितीमध्ये ठेव गुणक हे महत्त्वाचे आहे. त्याला डिपॉझिट मल्टिप्लायर असे म्हटले जातात. डिपॉझिट मल्टिप्लायर याचे सूत्र D/R म्हणजे 1/R हे असे आहे. म्हणजेच ठेव गुणक बरोबर 1/R असे आहे. यात R म्हणजे रोख राखीव निधी आणि अशा प्रकारे ठेव गुणक म्हणजे रोख राखीव रक्कम गुणोत्तर होय. ठेव गुणक गुणोत्तर CRR जे आपण सूत्रात R द्वारे नमूद केलेले आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण रोख राखीव निधी प्रमाण 20% असते ते 0.20 किंवा 1/पंचमांश असते. म्हणजेच ठेव गुणक K बरोबर R बरोबर 1/1/5 बरोबर 5 इतकं ठेव गुणक हे येतं. त्यामुळे एकूण पतनिर्मिती किती झाली हे काढायचं असेल आपल्याला तर ठेव गुणक गुणिले प्राथमिक ठेव म्हणजे R गुणिले D बरोबर मल्टिपल क्रेडिट क्रिएशन म्हणजे बहुगुणित पतनिर्मिती आपल्याला काढता येईल. रोख राखीव निधी म्हणजे 5 याचं ठेव गुणक हे प्रमाण आणि प्राथमिक ठेव 1 लाख म्हणजे 5 गुणिले 1 लाख बरोबर 5 लाख रुपये एकूण एवढी पतनिर्मिती याद्वारे होते. असे आपल्याला पतनिर्मिती प्रक्रिया स्पष्ट करता येते. बहुगुणित पतनिर्मिती प्रक्रिया मग 5 गुणिले 1 लाख बरोबर 5 लाख रुपये एकूण पतनिर्मिती प्रक्रिया यामध्ये होती ते आपल्याला दिसून येते. मग या पतनिर्मिती प्रक्रियेला मर्यादा आहेत. ही पतनिर्मिती प्रक्रिया जी काय आहे जी होत असते ते काही गोष्टींवर अवलंबून असते. पहिली मर्यादा जेव्हा पडते की रोख राखीव निधी प्रमाण जे मध्यवर्ती बँकेद्वारे ठरवलं जातं. हे रोख राखीव निधी प्रमाण किती आहे अधिक आहे तर पतनिर्मिती कमी होते. रोख राखीव निधी प्रमाण जितके कमी तेवढी अधिक पतनिर्मिती होत असते. पुढची मर्यादा आहे की रोख राखीव निधी कायदेशीर पैसा हा रोख पैसा होय. मग कायदेशीर पैसा जेवढा अधिक राहील तेवढी पतनिर्मिती अधिक होईल. कारण की कायदेशीर पैसा पतनिर्मितीला आधार म्हणून काम करतो हे आपण पैशाच्या कार्यामध्ये बघितलेले आहे. मग जेवढा रोख पैसा किंवा कायदेशीर पैसा प्रमाण जास्त राहील तेवढी पतनिर्मिती मर्यादा कमी राहील आणि तेवढी पतनिर्मिती अधिक होईल. पुढचं आहे की देशातील आर्थिक स्थिती. मग देशातील आर्थिक स्थिती कशी आहे तर देशाची आर्थिक स्थिती ही तेजी समान असेल किंवा भरभराटीची असेल तर तेव्हा पतनिर्मिती मोठ्या प्रमाणात होते. आणि समजा ती कोविड-19 सारखी जी महामारीसारखी स्थिती असेल तर पतनिर्मितीवरती मर्यादा पडतात. कर्ज लोक घेत नसतील देशातील उलाढाली बंद असतील लॉकडाऊनमुळे तर तेव्हा पतनिर्मितीवर मर्यादा पडणार. पुढची मर्यादा आहे की लोकांच्या बँकिंगच्या सवयी कशा आहे. लोक जर बँकांमध्ये जातच नसतील बँकिंग व्यवहार वापरत नसतील रोख पैसा जास्त बाळगत असतील तर पतनिर्मिती प्रक्रिया A बँकेकडून B कडून C कडून D अशा प्रकारे होणार. तर पतनिर्मितीवर अजून कुठल्या मर्यादा पडतात तर त्या आपण बघत आहोत. तर पतनिर्मितीवरती पुढची मर्यादा जी आहे ती म्हणजे पुरेशा तारणयोग्य सुरक्षिततांचा अभाव. भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये बरेचसे लोक हे अल्प उत्पन्न गटात येतात आणि त्यांच्याकडे पुरेशी तारणयोग्य अशी संपत्ती नसल्यामुळे ते बँकांकडून कर्ज घेण्यास पात्र ठरत नाही. त्यामुळे पुरेशी तारणयोग्य सुरक्षिततांचा अभाव असल्यामुळे त्यांना कर्ज मिळत नाही आणि पतनिर्मिती ही त्यामुळे जास्त होत नाही. ही त्यावरती मर्यादा पडते. पुढची मर्यादा आहे की मध्यवर्ती बँकेचे पतनियंत्रण. जर मध्यवर्ती बँकेचं धोरण जर पतपैशाच्या पुरवठ्यावरती नियंत्रण ठेवणे असेल तर ती पतनिर्मितीवरती सुद्धा मर्यादा आणते. CRR म्हणजे रोख राखीव निधी SLR वैधानिक तरलता प्रमाण हे दोन्ही प्रमाण ती हे वाढून त्यावरती नियंत्रण आणू शकते. तसेच जर मध्यवर्ती बँकेचे धोरण पैशाच्या पुरवठ्यात वाढ करणे असेल तर पतनिर्मिती वाढीसाठी पोषक असे CRR कमी करणे बँक दर कमी करणे कर्ज पुरवठ्याला चालना देणे अशा प्रकारे ती धोरण आखू शकते. मग मध्यवर्ती बँकेचे धोरण कसे आहे यावरती सुद्धा पतनिर्मिती अवलंबून असते. त्यानंतर पुढचं आहे निरसन गृहाच्या सोयी. बँकांमधील व्यवहार मिटवण्यासाठी चेक क्लिअरन्स करण्यासाठी निरसन गृह या सोयी असणे गरजेचं असतं आणि त्या हुंड्या वटवण्याचं कार्य सुद्धा निरसन गृहाच्या माध्यमातून होत असतं. निरसन गृहाच्या सोयीचा अभाव असेल तर पतनिर्मितीवर मर्यादा पडत असतात. पुढचं आहे वैधानिक तरलता प्रमाण की प्रत्येक व्यापारी बँकेकडे असणारे सोने रोखे समभाग या तरल मालमत्तेच्या काही प्रमाणात ती मालमत्ता बाजूला काढून ठेवते
आणि उरलेली या तरल मालमत्तेच्या आधारे बाजारातून कर्ज घेते आणि त्या कर्जाच्या आधारे आपल्या ग्राहकांना कर्ज देऊन पतनिर्मिती करत असते. जर SLRचं प्रमाण वाढवलं असेल तर बँकांकडे असणारी ही तरल मालमत्ता कमी होते आणि ते कमी कर्ज बाजारातून घेतात आणि कमी प्रमाणामध्ये पतनिर्मिती होत असते. म्हणून वैधानिक तरलता प्रमाण वाढल्यास पतनिर्मितीवर मर्यादा येतात हे असं आपण बघू शकतो. त्यामुळे वैधानिक तरलता प्रमाण ही पतनिर्मितीवरील मर्यादा आहे. पुढचं आपण बघू शकतो की सारांश. अशा प्रकारे आपण हे सर्व काही पतनिर्मिती प्रक्रिया बघितली. तर याच्यामध्ये सामान्यतः असे गृहीत धरले जाते की एखाद्या देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या सरकारच्या धोरणानुसार पैशाचा पुरवठा निश्चित केला जातो. त्याशिवाय मध्यवर्ती बँक, सरकार, सार्वजनिक आणि व्यावसायिक बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. व्यापारी बँका महत्त्वाची भूमिका बजावतात. पत किंवा ठेवींचं पतनिर्मिती व्यावसायिक बँकांचे सर्वात महत्त्वाचे कार्य असून देशातील सरकार मध्यवर्ती बँकेपेक्षा इतर बँकेकडून जो पैसा निर्माण केला जात आहे तो म्हणजे पतपैसा आहे. बँका आपल्या ग्राहकाकडून ठेवी स्वीकारतात आणि त्याच्या ग्राहकाला कर्ज किंवा आगाऊ रक्कम मंजूर करतात. दोन कार्यांचा अर्थ आणि कर्जाच्या एकाधिक विस्ताराला पतनिर्मिती किंवा पतपैसा तयार करणे असे म्हणतात. आधुनिक बँका 100% रक्कम राखीव ठेवत नाही. सामान्यतः त्या त्यांच्या ठेवींच्या निश्चित टक्केवारीची रोख रक्कम ठेवतात. एकूण ठेवीच्या साधारणतः 5 ते 15% ते रोख रक्कम ठेवतात. उर्वरित राखीव रक्कम कर्ज म्हणून देतात किंवा गुंतवितात. ठेव गुणक मूल्य हे आवश्यक राखीव गुणोत्तरावर अवलंबून असते जे पतनिर्मितीचा आधार आहे. रोख राखीव निधी प्रमाण अधिक असणे म्हणजे ठेव गुणकाचे मूल्य कमी होत असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर रोख राखीव निधी गुणोत्तर CRR किंवा R वाढ निर्माण केल्याने बँकांनी निर्माण केलेल्या पतपुरवठ्याचा आकुंचन होईल आणि त्याउलट स्थिती असते. तर अशा प्रकारे आपण ह्या भागासाठी निताव आणि स्थूल अर्थशास्त्र हे पुस्तक वापरू शकतात. प्रशांत पब्लिकेशन जळगाव किंवा रसाळ RG, SP आडाव, कापडी घोटेकर व्यावसायिक अर्थशास्त्र, प्रशांत पब्लिकेशन जळगाव हे पुस्तक सुद्धा आपण या भागासाठी वापरू शकतात. तसेच काही संदर्भ पुस्तके एम.एल. झिंगन मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी, त्यानंतर H.L. आहुजा मॅक्रो इकॉनॉमिक थिअरी, डेव्हिड के आणि नवलकर मॉडर्न इकॉनॉमिक थिअरी ही पुस्तकं आपण वाचू शकतात. तर यावरती स्वाध्याय प्रश्न म्हणून काय विचारला जाऊ शकतो तर पतनिर्मिती प्रक्रिया सविस्तर स्पष्ट करा असा 10 गुणांसाठी प्रश्न यावरती विचारला जातो. किंवा टिप लिहा म्हणून प्रश्न पतनिर्मितीवरील मर्यादा स्पष्ट करा असा आपल्याला विचारला जाऊ शकतो. मग अशा प्रकारे पतनिर्मिती किंवा बहुगुणित पतनिर्मिती प्रक्रिया आपण इथे बघितली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. तो पुढच्या वेळेस आपण भेटूया नवीन भागासह.